हाय, आज काय खास आहे माहितीये का? आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगांची आमटी. आमच्याकडे याला डांब्यांची आमटी सुद्धा म्हणतात. ही आमटी खूप पटकन होते, चविष्ट असते आणि सगळ्यांना आवडते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. साहित्य कृती आणि प्रमाण मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे. सगळ्यात आधी डाळ स्वच्छ धुवून बोटाची पेरं बुडतील एवढं पाणी घ्यायचे. नंतर त्याच्यामध्ये किंचित हिंग, हळद, टोमॅटो अर्धा कापून टाकायचा आणि 1 चमचा तेल घालायचंय, म्हणजे डाळ आपली मऊसूत शिजते. आता तुम्ही बघू शकता की आपली डाळ किती छान शिजली. इथे मी डाळ रवीने घोटून घेतली, म्हणजे ती चांगली एकजीव होते. आता आपण फोडणी करूया. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये हिंग, हळद, मोहरी, ठेचलेला लसूण, कढीपत्ता, लाल तिखट घालायचे आणि लगेच याच्यामध्ये धुतलेली डाळ टाकायची आणि झाकण ठेवायचे, म्हणजे फोडणीचा वास आतल्यात चांगला मुरतो. आणि ही फोडणी पटापट करायची, नाहीतर ती करपून जाईल. नंतर डांबे टाकायचे, गरम पाणी टाकायचे आणि डांबे चांगले झाकण ठेवून शिजवून घ्यायचे. आता याच्यामध्ये चिंच, गूळ, चवीपुरतं मीठ आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आणि डाळ चांगली शिजवून घ्यायची. वरतून कोथिंबीर, ओलं खोबरं टाकायचं आणि गरमागरम आमटी भातासोबत किंवा पोळीसोबत सर्व करायची. ही आमटी आरोग्याला एकदम उत्तम आहे. एकदा जरूर करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.